शीतलताई चला आता. सॉरी 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 काकी. अहो काकी लागलं तर नाही ना? ह्यांनी मारली इट्टी. होय आम्ही कुठं? मग कोणी मारली? मग अशी मला मारली, आता यांना मारली. मारली का नाही? हो. नाही. काय रे? हा काय होय नाही? हा आओ लहान पोरं आहेत ना, घाबरल्यात. सॉरी बर का, यांच्या वतीनं मी सॉरी म्हणते. आणि तुम्ही परत दिसाच या रस्त्यावर नाही एकेकाचं तंगड तोडलं ना तर बघा. अगं असू दे, पोरच आहेत ती. मला वाटलं तूच. मी आणि ते बी या पोरांवर. अहो नाही नाही, हे घ्या आता, चला पळा. हे घे टाकली. बाकी काय गडबड? चला की घरी. नाही न ग, मी आता गटाच्या फेडरेशनचे अध्यक्ष झाले ना. अभिनंदन. मग तर घरी चलाच. थँक्यू. नग नग, अगं कसं आहे, लई काम असतात ना आणि सारखे सह्या करावं लागतात बघ. वय 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 वय. बाकी काय? काय नाही, आत्ताच मीटिंग घेऊन आले ना. मीटिंग? अगं आता मी गटाच्या फेडरेशनची अध्यक्ष झालेत ना. वय वय, मग तर लय व्याप असत्याल. होय वय या. हा. ही अचानक एवढी कशी काय हसायची द्यायला लागली? एवढा बदल, तो बी 2च दिवसात. माणूस एवढा पटकन इतकं नॉर्मल कसं काय होऊ शकतं? नक्कीच अजिंक्यांबरोबर हिचं पुन्हा काहीतरी सुरू झालं असणार. आजाचा बॅलन्स मारायचंय. थोड्या वेळ पडते आणि मग मारते. आजा, अरे उठ की. गप्र झोपू दे, नंतर झोप. मला आधी सांग, माझ्या मोबाईल मधला बॅलन्स कुठे गेला? कुठे गेला म्हणजे? संपला. असं कसं संपला? अरे शितली मारणारे म्हणते, जातो झोप जा. मी काय करू आत्ता? आईला फोन करायचंय. आत्ता काय करू? आत्ता हा, एक काम कर. हा, झोप तू, मला झोपू दे. परत मोबाईल मागच मी तुला सांगतो. अरे पाशा, पाशा, अरे चिडू नको केला का? अयो, आजानं मला बॅलन्स मारायला सांगितलं होतं. आता माझं काय खरं नाही. गडबडीत बॅलन्स मारायचाच राहिला. हा, फोन करून बघते. पाशा, काय? अरे चिड नको की. कोणाचा फोन आहे? नाही कोणाचा. शितलीच आहे ना? नाही तिकडे. दिकी बॅलन्स मारल्याशिवाय फोन देणार. अरे पण तू जर मला मोबाईल दिला नाही तर मी तुला बॅलन्स मारायला कसं सांगणार? तिने जर बॅलन्स मारला नाही तू बोलणार कसं? हो का? किती वाजलेत बघ. ह्या टायमिंगला कुठनं मारणार ती बॅलन्स? बावा
तू तिला कमी समजू नको. मग दुकान आहे घरी. बर. तू दे इकडे चल. नाही, मी सांगतो तिला बॅलन्स मारायला. हॅलो हॅलो. हॅलो, मी प्रशांत बोलतोय. ऐक, जोपर्यंत तू मोबाईलवर बॅलन्स मारत नाहीस तोपर्यंत तू आजीशी बोलू शकत नाहीस. बाय. आता बॅलन्स मारायलाच पाहिजे. आता काय करायचं? आजा बी तिकडं वाट बघत बसला असेल आणि हे तर बॅलन्स बी नेमका संपलाय. एवढी उठाठेव करून बी काय उपयोग झाला नाही. कधी काय मनासारखं झालंय असं होतच नाही. आता उद्याशिवाय आजा संग बोलता बी येणार नाही.